दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्काकडून धाड। राज्यामध्ये नावलौकिक मिळवलेल्या बिद्री सहकारी साखर कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्काकडून धाड घालण्यात आली। माजी आमदार के.पी. पाटील चेअरमन असलेल्या दूधगंगा वेदगंगा बिद्री सहकारी साखर कारखाना बिद्री डिस्टिलरी प्रकल्पाची राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून तपासणी करण्यात आली। स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं। बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे कार्यालयाच्या पथकाने ही झडती घेतली। काल रात्री 11 वाजल्यापासून रात्रभर तपासणी केली आहे। प्रकल्पात असलेल्या त्रुटींबाबत तपासणी झाल्याची माहिती मिळत आहे। संपूर्ण तपासणीबाबत प्रचंड गोपनीयता बाळगण्यात आली होती। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा कारखान्यावर धाडसत्र कोल्हापूरमध्ये सुरू झालं आहे का, असा सुद्धा प्रश्न या कारवाईने उपस्थित झालाय। के.पी. पाटलांची बिद्री कारखान्यावर एकहाती सत्ता दरम्यान गेल्या वर्षी झालेल्या बिद्री साखर कारखाना निवडणुकीत के.पी. पाटलांच्या पॅनेलने विरोधी राजश्री शाहू शेतकरी परिवर्तन विकास आघाडीचा सुमारे 5,500हून अधिक मताधिक्याने पराभव करत एकहाती सत्ता अबाधिता राखली होती। 2 खासदार, 2 कॅबिनेट मंत्री, 2 आमदार, 5 माजी आमदार आणि गोकुळ अध्यक्ष यांच्या समावेशामुळे बिद्रीच्या निवडणुकीत सत्ताधारी आघाडीने पुन्हा बाजी मारली होती। श्री महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडीने सर्वच्या सर्व 25 पैकी 25 जागा जिंकत एकहाती सत्ता मिळवली होती। गेल्या काही दिवसांपासून कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार के.पी. पाटील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या वाटेवर असल्याच्या राजकीय चर्चा सर्वत्र रंगत आहेत। त्यातच झालेल्या कारवाईमुळे ही कारवाई राजकीय त्वरित आहे का, असा प्रश्न जनसामान्यांमध्ये उपस्थित झालाय। रात्री झालेल्या धाडीची सर्वत्र दबक्या आवाजात चर्चा सुरू होती। के न्यूजसाठी कागल प्रतिनिधी ओंकार पोद्दार। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या के न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।